कविवर्य द.भा. धामणसकर यांच्या काही कविता आम्ही वाचणार आहोत. आपणापर्यंत जे निमंत्रण पोचलं आहे, त्यात त्यांच्या कवितेबद्दलच्या एका कविता संग्रहावरची पाठराखण म्हणजे ब्लर्ब आम्ही दिला होता. आता जो दुसरा त्यांचा कविता संग्रह आहे, बरेच काही उगवून आलेले, त्याच्या मागचं थोडं वाचतो म्हणजे नेमकेपणाने ते मांडलेलं आहे. बरेच काही उगवून आलेले हा द.भा. धामणसकर यांचा दुसरा कविता संग्रह. प्राक्तनाचे संदर्भ या पहिल्याच कविता संग्रहाने द.भा. धामणसकरांची कविता एकूण मराठी कवितेत सुप्रतिष्ठित झाली आणि तिचे स्वत्व आणि सत्व विचक्षण वाचकांना मोहवून गेले. निसर्ग हा धामणसकरांच्या कवितेतून श्वासोच्छ्वासासारखा वाहतो. निसर्गाची विविध रूपे, रंग, आकार तदाकार होऊन अनुभवताना धामणसकरांची कविता डवरून येते. निसर्गाने उत्पत्ती, स्थिती, लय या सनातन तत्वाचा किती नैसर्गिकरित्या स्वीकार केला आहे हे पाहून ती अंतर्मुख होते. आपल्या रक्तातील आकाश, झाड, पक्ष्यांचा हा उमाळा पुढच्या पिढीत संक्रमित झालेला पाहून ती मनोमन आनंदते. या पार्श्वभूमीवर माणसातील हिंसा, क्रौर्य, कृतज्ञतेचा अभाव, असामंजस्य या तमोगुणांची विखारी पैदास पाहून ती व्यथित होते. कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील अभागी मुले पाहून सभोवताली जमलेल्या नामुष्कीच्या अंधाराच्या जाणीवेने ती करुणार्त होते. तूच हो म्हटल्यामुळे एक मूल इथं आलंय, त्याला नाही कधीच ऐकू येणार नाही एवढी व्यवस्था तुला केलीच पाहिजे, असं साकडं ती गरिबा घरी जन्मलेल्या बाळासाठी परमेश्वराला घालते. कविता ही साधना मानणारे धामणसकर जे कृष्णमूर्तींना विनंती करतात, आमच्या निद्राधीन मूढतेवर तुझा करुणामय पहारा ठेव. विचार अधूनमधून, जागे आहात ना? ऐकताय ना? किती एक संत महंतांना पुरून उरलेले सनातन आम्ही, म्हणून ही विनंती. धामणसकरांची ही विनंती आणि यापुढच्या कविता आपणही अवघे अवधान एकवटून ऐकावी ही विनंती मी आपणा सर्वांना करतो आणि कार्यक्रमाला पुढे सुरुवात करतो. केवळ 3 कविता संग्रह. मे 1982 मध्ये पहिला कविता संग्रहाला मौजतर्फे प्राक्तनाचे संदर्भ, त्याची अर्पण पत्रिका आहे तीर्थरूप आई वडिलांस कृतज्ञतापूर्वक. दुसरा संग्रहही मौज कडूनच आला, बरेच काही उगवून आलेले, 2 एप्रिल 2001. त्याची अर्पण पत्रिका आहे कविवर्य शंकर वैद्य व मंगेश पाडगावकर यांना कृतज्ञतापूर्वक. आणि तिसरा नवीन आलेला कविता संग्रह भरून आलेले आकाश हा 2016 मध्ये आला, 12 डिसेंबरच्या. ती अर्पण करताना धामणसकर लिहितात, आई आणि मुलगी यांच्या मायेचा क्षणोक्षणी प्रत्यय देणारी माझी स्नुषा सौ अनिहास आशीर्वादपूर्वक आबा. 50 वर्ष कविता लिहिताना केवळ 3 कविता संग्रह आणि त्याबद्दल कसलीही असोशी असल्याचा भाव नाही, आपल्याच मस्तीत कविता लिहित राहिले. हा एक वेगळाच कवी. या निमित्तानं आपल्या समोर त्यांचं काही सादर करावं असं मी ठरवलं. याच्यात निवेदिता कविता वाचणार आहे, जिला मी गमतीत तिचं आज वर्ल्ड डेब्यू आहे असं म्हणतो. ती जागतिक स्तरावर पहिल्यांदा वाचणार आहे. म्हणजे तृप्तीने मला अगदी असं काय पुण्याला न शोभेशा समंजसपणाने लिहिलं होतं, मला सांभाळून घ्या खरं म्हणजे त्यांचा अनुभव खूप आहे. आणि मोहना, असं आम्ही चौघ या कविता वाचणार आहोत. मी जे आमंत्रणात लिहिलंय तसं हे आम्ही केलेलं एक वंदन आहे. यामुळे तुम्हाला नवीन नवीन त्यांच्या कविता ह्या तिन्ही कविता संग्रहातल्या वाचाव्याशा वाटल्या तर आनंदच आहे. पंचमहाभूतांची संकल्पना आपण सातत्यानं ऐकत असतो. बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहात धामणसकरांची मी या शीर्षकाची कविता आहे. मी पृथ्वीचा, पाण्याचा चुकून शिडकावा झाला तरी उमलून येणारा.
मी पाण्याचा, पदरी पडेल ते स्वीकारीत विना तक्रार पुढे जाणारा. मी तेजाचा, जिवंतपणाच्या हरेक उत्सवाचा प्राण असलेला. मी वाऱ्याचा, मी वाऱ्याचा ताजेपण अखंडित राखण्यासाठी सतत वाहणारा. मी आकाशाचा, मी आकाशाचा भिंतींनी घेरला जात असतानाही आपले आकाश सांभाळणारा. इतकी अल्पाक्षरी आणि आशयघन कविता आबा दबा सातत्यानं लिहित आहेत. 2 महिन्यापूर्वी मी त्यांना डोंबिवलीत भेटून आलो, नमस्कार करून आलो, कविता संग्रहांवर त्यांच्या सह्या करून घेऊन आलो आणि मला तो दिवस माझ्या आयुष्यातला एक फार महत्वाचा दिवस वाटतो. त्यांची एक प्रसिद्ध कविता जी साधारणतः दर गणेशोत्सवात इकडे तिकडे फिरत असते, हस्तांतर असं त्या कवितेचं नाव आहे. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडे. उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या. मी पुन्हा तरुण ययाती सारखा, मी पुन्हा तरुण ययाती सारखा, माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्यानं वाकलेला. सकाळची वाट, सकाळची वाट, सुंदर सुस्नात सूर्यप्रणिपात जणू लांब. सकाळची वाट, सकाळची वाट, किरणांचे सडे उभी बाळ झाडे दोन्ही अंगा. सकाळची वाट, सकाळची वाट, वारियाची वेल फुललेले फूल धरित्रीचे. सकाळची वाट, सकाळची वाट, आनंदे वाहणे चैतन्याचे लेणे वस्तू मात्र. आणि भरून आलेले आकाश त्यांच्या शेवटच्या या कविता संग्रहातली पाणी ही कविता वाचतो आणि मग माझ्या सहवाचकांकडे आपण त्यांच्या कविता ऐकण्यासाठी जाणार आहोत. पाणी. मला मला काय करायचं इतकं पाणी, मला काय करायचं इतकं पाणी, डोंगर म्हणाला आणि धुवाधार पावसाचा थेंब नि थेंब त्याने फुलणाऱ्या फळणाऱ्या मातीकडे पोहोचवला. निर्मोही मातीने निरीच्छ आईसारखं आवश्यक तेवढंच ठेवलं आणि बाकीच चराचराच्या नंतरच्या तहानेसाठी नद्यांना विहिरींना पाठवलं. पाणीही निमूट गेलं, पाणीही निमूट गेलं. त्याला स्वतःची जणू इच्छाच नव्हती, त्याला स्वतःची जणू इच्छाच नव्हती. ते सगळ्याला सगळ्यांसाठी राजी आपलं आनंद गाणे गात. बघता बघता मग ते समुद्र झालं, बघता बघता मग ते समुद्र झालं. ढगांच्या पखालीतून झिरपत कोसळत डोंगरांना मातीला नद्यांना भेटत राहिलं. ऋतुचक्राची गती झालं. यानंतर निवेदिता झाडांच्या कविता. झाडांच्या कविता. भक्त अभक्ताचा विचार न करता, भक्त अभक्ताचा विचार न करता झाड फुलत राहिले. भक्त अभक्ताचा विचार नव्हता म्हणूनच झाड फुलत राहिले. वा. नव्या फुलांनी डवरलेले, नव्या फुलांनी डवरलेले हे जुने वृक्ष फुलांची कोवळी घेऊन, फुलांची कोवळी घेऊन
कुणासाठी उभे आहेत? तर माझी पर्सनल फेवरेट, मी ज्या 4 वाजणार आहेत त्याच्यामधली, रात्र रात्र नक्षत्रांकडे पहावे एकटक. रात्र रात्र नक्षत्रांकडे पहावे एकटक. तेव्हा कुठे, तेव्हा कुठे ती फुले होऊन कुशीत येतात. हे हे झाडांनीच मला सांगितलेले. आभार झाडांनो, आभार. आभार झाडांनो, आभार. आपल्याला फुले आलीत हे तुमच्यामुळेच मला कळले. आपल्याला फुले आलीत हे तुमच्यामुळेच मला कळले. तुमच्यामुळेच तर आपल्या पोपटी पालवीकडे मी प्रथम पाहिले. मी प्रथम पाहिले. वा, आबा. आबा नमस्कार. प्रसाद नमस्कार. घाणेकर नमस्कार. वा, तुम्ही थेट ते झाला, आता खूपच मोठा आनंद आहे. ऐकू येतंय? ऐकू येतंय का? येते का? येत आहे ना? येते, येते. चालेल, मग पुढच्या कविता वाचतो, तुम्हाला नमस्कार करतो. हा. बुंध्यात वाकलेली झाडे पाहून. समुद्राजवळच्या विस्तीर्ण माळावर आपलीच मालमत्ता असल्यासारखा वाऱ्याचा हिंस्र पहारा. देवदूतांनी पेरलेली बीजेही नुसतीच उडून जावीत असा त्याचा वेग. तरीही बुंध्यात वाकून भुई समांतर होतही मोकळ्या जमिनीवर रुजून येण्याचा सनातन हक्क बजावणारी 2-4 झाडं असतातच, ज्यांना पाहताना आठवणीतल्या जुन्या वडीलधाऱ्यांचे गूढ वाकलेपण मला एकदम उमगते. नव्याने कळू लागते, मूकपणे. भरून घेतो मग नसात नवी रग, माझाही जगण्याचा तितकाच सनातन हक्क अबाधित राखण्यासाठी. पुढची कविता आहे फुलपाखराविषयी. एकटं वाटतं म्हणून फुलपाखरू फुलाला विचारतं, माझ्याबरोबर येतोस? आणि भटक्या समजून प्रत्येक फूल त्याला नकार देतं. फुलपाखराचं सनातन एकटेपण या फुलावरून त्या फुलावर रसिक म्हणून स्थिर होतं. मध चोरायला आलेली मुंगी फुलात प्रथम पोहोचते, निमंत्रित फुलपाखरू नंतर. त्यानंतर चावा घेत चरण्यासाठी मुंगीला काही उरत नाही आणि फुलानं नव्यानं स्वागत करावं असं फुलपाखराजवळही. फुला फुला, फुलपाखरावर तुझं किती रे प्रेम. फुलल्यापासून सारखी सारखी त्याचीच वाट पाहत असतोस. मधाला झोंबणारी मुंगी शोषित फूल म्हणालं, फुलपाखरू आलं की फार बरं वाटतं. झाड. फळांचा, फुलांचा काय एक लहानसाच मोसम असतो, जो नसला तरी झाड झाडच असते, जे त्याच्या स्वतंत्र हिरव्या अभिव्यक्तीवरून सहज ओळखता येते. हिवाळ्यातील पानांतिक वेदनांनी हिरवेपण ओरबाडून नेल्यानंतरही झाड झाडच असते. त्याचा सांगाडा, निळ्यावरचे रेखाटन विलोभनीय. पण नव्या मोसमात नवी पालवी आली नाही की प्रत्येक फांदीवर एक एक अशुभाची पाल, जरी झाड उभेच असते. झाडाच्या या पर्णहीन नेत्रहीन अवस्थेतही एखादं पाखरू जुन्या लोभानं झाडावर विसावतं, तेव्हा आपल्या क्षीण स्पर्श संवेदनेनंच झाड त्याला जाणून घेतं. नंतर 4-4 पाना फुलांचे मोसम निमूटपणे नुसतेच झाडाच्या अंगावरून गेलेले पाहिले की मात्र विकल विकल वाटते. कुठली स्मरणातली पाखरं आपली उबदार पावलं घेऊन झाडावर उतरायची अजून शिल्लक आहेत, कुणास ठाऊक. ती येईपर्यंत झाडाला शेवटचा नमस्कार करण्यासाठी मला असंच झाडाच्या आसपासच राहायला हवं. आजोबा. सकाळी उठल्याबरोबर आजोबा नातवाला घराबाहेर नेतात. कटाक्षाने
झाडे, फुले, पक्षी, आकाश इत्यादी उन्हाच्या संदर्भानिशी दाखवतात, तेव्हा तोही पर्युत्सुक डोळ्यांनी सारे पाहत राहतो. एखाद दिवशी आजोबा विसरले तर, "आजोबा, आपण खाऊ आणायला जाऊया ना." इतक्या लाडीवाळपणे, "झाडं बघूया ना आजोबा," असं म्हणतो. आजोबांना बरं नसलं तर कडेवर घ्यायची अट शिथिल करतो. आजोबांना बोट ठरून नेत त्याचंच जग त्यांना दाखवतो. तेव्हा मिटत चाललेले आजोबा म्हणतात, "बरं का उन्हा, आकाशा, झाडांनो, पक्ष्यांनो, फुलांनो, उद्यापासून बहुधा बिट्टू एकटाच तुमच्या चौकशीला येत जाईल. बदल्यात वारसा हक्काने जणू त्याला कुठेच कधीच एकटं वाटणार नाही, एवढं मात्र बघा." या नातवाच्या जन्माचं आणि सगळं स्वागत करणाऱ्या 2 कविता आहेत. ज्या नातवाचा उल्लेख झाला. नातू. मला नातू झालाय. मला नातू झालाय, अजून डोळेही उघडून बघत नाही गुलाम. हॉस्पिटलात भेटायला गेलो तर इतका गाढ झोपेत की नगारा बडवला असता तरी काही उपयोग नव्हता. म्हणून म्हणून मी नुसता पाहत राहतो ते गूढ कौतुक. आमचे रक्तकमळ. पाहतो एकटक त्याचे जावळ, गाल, भुवया, कान, कमळकळीसारखे हात आणि पाय छान लांब सडक बोटे असलेले. नंतर हात पिसासारखा फिरवतो. नंतर हात पिसासारखा फिरवतो त्याच्या गालांवरून, केसांवरून, पोटावरून, बोटांवरून. तेव्हा जन्म जन्मांतरीची आपली हरवलेली प्रिय चीज कुणी अतिप्रेमे आपल्या हाती परत सुपूर्त केल्यासारखा मी सुखावतो. मी सुखावतो, आतून भिजत भिजत जातो. परत पाहतो अजून डोळे मिटलेल्या नातवाकडे, तर त्याचे गाल ओळखीचे माणूस भेटल्यासारखे कळतील न कळतील इतके किंचित प्रसरण पावलेले. म्हणजे म्हणजे हरामखोर चांगलंच ओळखतोय मला. डोळे मिटून आजोबांची गंमत पाहतोय. एकंदरीत नातू हुशार. त्यानं आमच्यातलं नातं माझ्या आधीच जाणलेलं. मग अंतरीची खूण पटल्यासारखा मी त्याच्या डोक्याचा, छातीचा, पोटाचा प्रथम हृदयभर वास घेतो. नंतर एक अस्फुट, अति कोमल मुका व पाण्याने डबडबलेले कृतार्थ डोळे घेऊन हॉस्पिटल बाहेर पडतो. आजीचा नातू. नातू कसा आहे तुमचा? मी हिला विचारतो. नातू कसा आहे तुमचा? मी हिला विचारतो. ते तिला फारच सावकाश ऐकू जातं. मग स्वगत म्हणावं अशा स्वप्न स्वरात म्हणते, कमालीचं आत्मरत प्रकरण. कमालीचं आत्मरत प्रकरण. आपले गाल, नाक, कान, पाय स्वतःच चाचपून बघत असतो परत परत. खादाडपणाही विचारू नका. पोट भरलं तरी अख्खा हात पुन्हा पुन्हा तोंडात घालतो. सेवा करून घ्यायची लहर आली की हा संतापतो, पण उभा घेतला की गप्प. सेवा करून घ्यायची लहर आली की हा संतापतो, पण उभा घेतला की गप्प. तरीही कधी आकांत चालू ठेवला तर पक्षी, झाड, आकाश वगैरे दाखवायचं. मग बाकी एकदम शांत होतो. हसतोही लबाड त्यात अधून मधून. आणखी काय सांगू? तिचं सांगून संपलेलं माझं ऐकून आता मी भलत्याच खुशीत, आता मी भलत्याच खुशीत आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा यापुढेही या घरात असणार ही केवढी महत्वाची गोष्ट. इतकं संवेदनशील आजोबांनी लिहिलेल्या कविता, म्हणजे मी इतका थरारून गेलो ना ह्या कविता पहिल्या वाचल्या तेव्हा. आवा मी तुम्हाला इथूनच वंदन करतो. आणि आता तृप्ती. नमस्कार, मी तृप्ती कुलकर्णी. भरून आलेले आकाश या कविता संग्रहातल्या 3 कविता मी वाचणार आहे. खरं तर हा अख्खा संग्रहच खूप आवडीचा आहे माझ्या, पण याच्यातल्या
कुठल्या कविता वाचाव्यात आणि कुठल्या वाचू नयेत असं संभ्रम पडला होता. पण ज्या कवितांनी मला हे पुस्तक घ्यायला भाग पाडलं त्या कविता मी आज वाचून दाखवते. पहिली कविता आहे शुभेच्छा पत्रे. नवीन वर्षाच्या निमित्ताने 2 पत्रे एकाच डाकेने आली. नवीन वर्षाच्या निमित्ताने 2 पत्रे एकाच डाकेने आली. एक भगवान श्रीकृष्णाचे होते. एक भगवान श्रीकृष्णाचे होते. एक अकिंचन सुदाम्याचे. एक अकिंचन सुदाम्याचे. द्वारकाधीश अजूनही जुना अनुबंध स्मरतो म्हणून मी असीम गौरवांकित. वा. द्वारकाधीश अजूनही जुना अनुबंध स्मरतो म्हणून मी असीम गौरवांकित. सुदामाच्या पत्राने आनंदातही मी विलोभनीय व्यथेने व्याकुळ. सुदामाच्या पत्राने आनंदातही मी विलोभनीय व्यथेने व्याकुळ. या गरीब मित्राने केवळ शुभेच्छा पाठवण्यासाठी या गरीब मित्राने केवळ शुभेच्छा पाठवण्यासाठी पोस्ट कार्डावर पूर्ण 50 पैसे उधळले म्हणून. या गरीब मित्राने केवळ शुभेच्छा पाठवण्यासाठी पोस्ट कार्डावर पूर्ण 50 पैसे उधळले म्हणून. दुसरी कविता आहे नेहमीच असे होते. प्राजक्ताची फुले गोळा करताना म्हणालो फारच कमी होत आहेत फुलं दिवसेंदिवस. प्राजक्ताची फुले गोळा करताना म्हणालो फारच कमी होत आहेत फुलं दिवसेंदिवस. ते तसे कुणासाठीच नव्हते. ते तसे कुणासाठीच नव्हते. तरी जवळ उभा असलेला परिचित ज्येष्ठ भक्त मला वास्तवाचे ज्ञान देण्याची जबाबदारी स्वीकारून म्हणतो तुमच्याकडे देव असे किती आहेत? त्यांना पुरून उरतील इतकी फुलं अजून आहेत वरती. झाड चांगलं गदगदा हलवून तर पहा. माझे नेहमीच असे होते. माझे नेहमीच असे होते आणि काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते. आणि काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते. तिसरी कविता काही जणांना. माझी उरलेली रात्र तरी झोपेत नकळत निघून जावी म्हणून मी भगवंताचे नाव घेत पडलेला. माझी उरलेली रात्र तरी झोपेत नकळत निघून जावी म्हणून मी भगवंताचे नाव घेत पडलेला. तर हिच्या हाकान मागून हाका. तर हिच्या हाकान मागून हाका. मी ओ देत नाही मुळीच. मी ओ देत नाही मुळीच काही किरकोळच असणार म्हणून. तर रडवेल्या स्वरात ती म्हणते. तर रडवेल्या स्वरात ती म्हणते रागावलात की काय माझ्यावर? झोप येत नाही मला. तुमचं नाव घेतल्यावर बरं वाटतं म्हणून या हाका. नुसत्या हाका मारून बरं वाटायला लावणारा देव. नुसत्या हाका मारून बरं वाटायला लावणारा देव काही जणांना किती जवळ सापडतो. काही जणांना किती जवळ सापडतो. कसे किती पैलू आहेत त्यांच्या कवितेचे अशी सापडतच नाही ती हातात. त्यामुळे काही निवडक तिथे सादर करावं या हेतूने आपण हे सगळं आज करतोय.
आणि आबा उपस्थित राहिले हे म्हणजे अगदी हो. सुवर्ण योगच. ते- त्यामुळे त्यांच्या कवितांनी माझं जेव्हा पहिलं लक्ष वेधून घेतलं त्याच्यात त्यांच्या ह्या अभावग्रस्त मुलांबद्दलच्या कविता होत्या. आणि म्हणजे आपण स्वतःला संवेदनशील समजत असतो, पण किती आपल्याला गोष्टी दिसत नसतात असं मला त्यांच्या कविता वाचून वाटलं. त्या गुच्छातल्या एक 4 कविता मी वाचतो. गरीबा घरच्या बाळासाठी. नगरपालिकेच्या गरीब प्रसूतिगृहातून ऐन दुपारीही एखादे नवे बाळ आपल्या घरी जायला निघते. नगरपालिकेच्या गरीब प्रसूतिगृहातून ऐन दुपारीही एखादे नवे बाळ आपल्या घरी जायला निघते, तेव्हा वारा हळुवार होऊन वाहत राहिलेला, रखरखत्या उन्हात कुणी आकाशभर चांदणे मिसळलेले आणि झाडांच्या सावल्या कमालीच्या वत्सल होत हॉस्पिटलच्या आवाराबाहेरही पसरलेल्या, जिथे उभ्या उभ्याच बाळाचं कौतुक, अनेक डोळ्यांनी कौतुक चाललंय. आता काही क्षणातच एखादी रिक्षा बाळाच्या जवळ येऊन थांबेल व अतिमहत्वाची व्यक्ती विराजमान झाल्यावरच सुरू होईल. बघता बघता बाळ आपल्या घरी पोहोचेल. बघता बघता बाळ आपल्या घरी पोहोचेल आणि झाडांच्या सावल्या मीच तिथे असल्यासारख्या आकसतील. मी परत माझ्या उन्हात चालू लागेन. मी परत माझ्या उन्हात चालू लागेन, पण त्यापूर्वी बाळासाठी भगवंताला एक साकडं घालीन. पण त्यापूर्वी बाळासाठी भगवंताला एक साकडं घालीन. तूच हो म्हटल्यामुळे एक मूल इथं आलंय. तूच हो म्हटल्यामुळे एक मूल इथं आलंय. त्याला नाही कधीच ऐकू येणार नाही एवढी व्यवस्था तुला केलीच पाहिजे, तुला केलीच पाहिजे. आणि या मालिकेतली प्रार्थनाचे संदर्भ मधली पहिलीच कविता, पोरवयात. पोरवयात उमगले तिला प्रार्थनाचे संदर्भ, आपल्या जन्मजात दारिद्र्या इतके स्पष्ट, विरून फाटलेल्या अंगावरील कपड्या इतके ढळढळीत. तेव्हा तेव्हा तिने मेमसाब बरोबर प्रवास करताना नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा. नाकारला हट्ट खिडकीच्या सीटचा. पोरक्या पोरवयास पळणाऱ्या झाडांसकट भवतीच्या समवयीन भाग्यवंताचे बोबडे कौतुक तिने नाकारले. नाकारला स्पर्श वत्सल हळवा अहंकार जागवणारा. तिने फक्त ओठ घट्ट मिटले. तिने फक्त ओठ घट्ट मिटले. डोळे स्थिर समोर आणि समजूतदारपणे मेमसाबची बॅग सांभाळली. आणि समजूतदारपणे मेमसाबची बॅग सांभाळली. त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट. त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट. प्रिय आत्मन, इतक्या कोवळ्या वयात, इतक्या कोवळ्या वयात तू तुझी जागा ओळखायला नको होतीस. सावली. कोवळ्या वयाची काळी छाया निशब्द. कोवळ्या वयाची काळी छाया निशब्द. हॉटेलातील टेबले पुसते, खरकटी उचलते, खरकटी शोधित फिरफिर फिरते. पुण्यवंत राक्षस जेवून जातात. पुण्यवंत राक्षस जेवून जातात. त्यांची पुण्यगर्भ नजर तिच्यावर जातच नाही. येणारे बुभुक्षित वैश्वानर साक्षात. त्यांना फक्त हवी हवा आहे. त्यांना फक्त हवा आहे. सावली त्यांच्या मागून खरकट्या मागे वणवण फिरते. अदृष्टाची नजर सतत तिच्यावर रोखलेली. अदृष्ट विना शब्द किती मोठ्याने गुरगुरते आहे. सावली हतबल दिग्मूढ. सावली हतबल दिग्मूढ गुलामासारखी आणखीनच वेगाने फिरत आहे. तिचे अस्तित्व परमेश्वरासारखे, तिचे अस्तित्व परमेश्वरासारखे सर्वत्र निशब्द
कुणालाच न जाणवणारे. लोकल मधील चणेवाला. पाय अनवाणी पोरके असले की दुधाचे दात पडण्यापूर्वीच डोळे उदास सावध होतात. पाय अनवाणी पोरके असले की दुधाचे दात पडण्यापूर्वीच डोळे उदास सावध होतात. मानेवरून पट्टा घेऊन पुढे बोटावर टोपली अडकवता येते. लाल जांभळे कागद डकवून तिला सजवता येते. आपल्यालाच आपल्या पुढे विस्तवाचे मडके धरून चणे विकत नेता येते. पायच अनवाणी पोरके असले की आपल्या चड्डीच्या कडा टांग्याच्या घोड्याच्या आयाळी सारख्या कातरलेल्या असतात आणि आपला अतोनात मळलेला शर्ट मोडक्या घराच्या छपरासारखा खाली उतरलेला असतो. शर्टावर एक चित्रही असते पुनरुक्त. शर्टावर एक चित्रही असते पुनरुक्त. एक अलिशान घोडागाडी, आत निवांत बसलेले कुणी, चाबूक उगारलेला हात आणि जीवाच्या आकांताने रानोमाळ पळणारे घोडे. या सगळ्या अशा वेगळ्या संवेदनशीलतेने लिहिलेल्या कविता वाचल्या की आपल्याला मग ते जाणवायला लागतं. त्याच्या पुढच्या कविता पुन्हा मोहनाकडे. बागेतील मोरांची गाडी. बाळ गोपाळांसाठी शहराच्या बागेत मोराची गाडी आली. चाकवाल्या पाटांवर बसवलेले लाकडी मोर मुलांना घेऊन चक्राकार फिरू लागले. बाग रोज संध्याकाळी कोवळ्या आनंदात कुलकुलू लागली. मुलांना वाटायचं हे खरेखुरेच मोर आहेत. गाडीत चढताना, गाडीतून उतरताना मोरच त्यांची काळजी घ्यायचे. सूर्य मावळला तरी मुलांसाठी म्हणून काळोख बाहेरच उभा राहायचा व गाडी चालूच राहायची. अंधार फार वेळ बाहेर थांबलाय हे जाणवलं की मोर आर्जवी स्वरात म्हणायचे, बाळांनो आता बस, आणि मुलंही निमूट खाली उतरायची. पावसाळा सुरू झाला की मोरांची गाडी बंद होते. तेव्हा मोर काय करतात हे पाहायला बागेत गेलो तर समोर फक्त गोलाकार रूळ खडी उखडलेले. म्हणून तिथल्या माळ्याला विचारलं तर म्हणाला, काय सांगायचं दादा, एक दिवस आकाशात हे ढग भरून आले आणि मोर त्यांच्या मागे निघून गेले. मी अवाक, काही न पटणारे घडल्यासारखा. तेव्हा माळी जवळ सरकत म्हणाला, चिंता करायची नाही दादा, पाऊस संपला की सगळे मोर परत येत आहेत बघा. लहान्या लेकरांचा लला कुणाला सुटलाय. शिवाय थोडं माझ्या मनचं सांगतो, शेरात गाडी वळून पैसा जमवल्या बगर मोरांना बी आपल्या ढगामागनं जाता येत नाही बघा. मी बघतच राहिलो. पुढची कविता आहे, माझे मनगटी घड्याळ. वेळेविषयी फार काटेकोर नसणे हा मी व माझ्या मनगटी घड्याळातील समान दुवा. त्याचे काटे त्याने प्रेमातही कधी उलटे करू दिले नाहीत हे खरे, पण मलाही त्याने भूतकाळात जाण्यास मनाई केली नाही. लग्न समारंभ, खरेदी वगैरे म्हटले की ते हिच्या चालीने चालायचे, पण माझा रुमाल वा चष्मा सापडेपर्यंत त्याला नेहमीच धीर असायचा. रोजच्या लोकलमध्ये चढताना सोय म्हणूनही त्याने माझे मनगट कधी सोडले नाही. माझ्या सकाळच्या ऑफिसच्या घाईत केवळ मला ग्रेट वाटावे म्हणून ते मुद्दाम हळू चालायचे. मी कामात बुडाल्यावर मात्र दिवस भरकन संपवून टाकायचे. असे आमचे सहजीवन एकंदरीत सुखाचेच झाले, पण हल्ली हल्ली त्यालाही वयामुळे माझ्यासारखेच बरे नसते. उपचार करून बरे व्हावे याची त्याला माझ्याप्रमाणेच निकड नाही. पण थोडे पुढे मागे झाले तर एक करार आम्ही आधीच करून ठेवलाय. मागे राहील त्याने अखेरपर्यंत एकटेच विना तक्रार टिकटिकत राहायचे. धन्यवाद. एका सगळ्या दमात ह्या कविता आपल्याला झेपतही नाहीत, कारण त्या सगळ्या संवेदना आपल्याकडे पोचेपर्यंत, त्याच्यावर विचार करेपर्यंत, अंतर्मुख होण्यासाठी एक या कविता वेळ मागतात. म्हणजे
आबांची कविता कधीच अशी सोपी नाहीये, ती आपल्याला सारखं तपासून बघायला लावते, सोलून बघायला लावते स्वतःला. तशा आता केवळ एक शेवटच्या 4 कविता मी वाचणार आहे. मग आबा आपल्याशी बोलले तर तो आनंद आहेच, आणि नंतर आपण सगळे त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करू शकता. ही जी कविता आहे, हे दृश्य मी अनेकदा बघितलेलं आहे, पण मला कधी हे जाणवलं नव्हतं. दुखऱ्या मुळांपर्यंत. सकाळ झालीये, सकाळ झालीये, फुलझाडांच्या झुंजू-मुंजू उजेडात एक हिंस्र जनावर काठीने फुलांवर हल्ले करत आहे. सकाळ झालीये, फुलझाडांच्या झुंजू-मुंजू उजेडात एक हिंस्र जनावर काठीने फुलांवर हल्ले करीत आहे. बघता बघता सगळ्या झाडांचे विविध आविष्कार परडीत जमा होतील आणि जनावर देवपूजेला बसेल, तेव्हा इथल्या झाडांना फुलेच येत नाहीत अशी वदंता झाडांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत पसरलेली असेल. समुद्र हा एक माझा कवितेसारखा जरा जीवाच्या जवळचा विषय आहे. त्यामुळे समुद्राविषयीच्या त्यांच्या 2 कविता मी वाचल्या आणि पुन्हा असाच थक्क होऊन गेलो. सर्व नद्या इच्छा असो नसो समुद्राला मिळतात. सर्व नद्या इच्छा असो नसो समुद्राला मिळतात. त्यांच्या निमूट आसवांनी सारा समुद्रच खारट करून टाकलेला. आणि दुसरी कविता. समुद्र आपल्यासारखाच दुःखी, समुद्र आपल्यासारखाच दुःखी, त्याच्या विव्हळण्याचा समुद्र गर्जना म्हणून प्रथम कुणी अधिक्षेप केला? आवेगाने किनाऱ्यापर्यंत वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना भरती कुणी म्हटलं? आवेगाने किनाऱ्यापर्यंत वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना भरती कुणी म्हटलं? आणि डोळ्यात जमणारे पाणी मागे खेचणाऱ्या निग्रहाला ओहोटी? वही मोकळी करताना. एका वेगळ्याच म्हणजे अशाच वेगळ्या कवीची, म्हणजे मुळातच आबांची सगळीच कविता वेगळी आहे. वही मोकळी करताना. कवितेची वही गच्च भरून गेली आहे. कवितेची वही गच्च भरून गेले. आता पाने सुटी करून मोकळी करायला हवी. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावी. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावीत ज्यांची दूर विजनात गाणी होतील. काही नदीत सोडावीत. काही नदीत सोडावीत म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील. काही पाखरांना द्यावीत. काही पाखरांना द्यावीत, त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल त्यांनाच परत केल्यासारखी. काही ढगांवर डकवावीत. काही ढगांवर डकवावीत, जी देशाच्या सीमा ओलांडताना आपोआपच रूपांतरित होतील. नंतर ज्यांची दूर विजनात गाणी होणार नाहीत, ती नाकारतील वाहने नव्याने, ज्यांचा कुठल्याच कोलाहलाशी संबंध नाही, ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायच्या नाहीत, अशी काही पाने उरतीलच. अशी काही पाने उरतीलच. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावीत. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावीत. तुम्हीच झाडांचे बहर आहात. तुम्हीच झाडांचे बहर आहात असे मीच त्यांना कितीदा तरी सांगितलेले. प्रत्येक कवीच्या प्रार्थना असतात. ज्ञानेश्वरांच्या पसायदानासारखी एक ते वेगळं सगळं. प्रत्येक कवीचं एक वेगवेगळं पसायदान असतं असं मला सातत्यानं वाटत आलेलं आहे. प्रार्थना. माझे निर्हेतुक आपुलकीचे शब्दही तुम्हाला दुखावतील. माझे निर्हेतुक आपुलकीचे शब्दही तुम्हाला दुखावतील, तेव्हा माझ्या दुर्भाग्याची परमावधी झालेली असेल. मला काहीच बोलायचं नसेल तेव्हा,
मला काहीच बोलायचं नसेल तेव्हा मी फक्त भगवंताची परत परत करुणा भाकेन व म्हणेन, मला अधिक शहाणा कर, मला अधिक शहाणा कर, वेगळा दुष्ट अर्थ संभवणार नाहीत असे करुणा घन शब्दच माझ्या ओठांवर येऊ देत. मौजच्या दिवाळी अंक मी दरवर्षी घेतो आणि न चुकता दभांच्या कवितेची वाट बघत असतो. दिवाळी 2024 आत्ताच्या मौज दिवाळी अंकातल्या मागणे या कवितांनी आपल्या या कविता वाचनाचा शेवट करू. मग आपण दबांचं ऐकू आणि आपल्या सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहेत त्या ऐकू. मागणे. इच्छा जावोलया ऐसे काही करा, मागणे उदारा अन्य नाही. इच्छा जावोलया ऐसे काही करा, मागणे उदारा अन्य नाही. प्रारब्ध भोगू द्या देहालाच फक्त, असू द्या मी मुक्त आपणासी. जाळा भूतकाळ त्याचा गळा फास, टळे आत्मनाश ऐसे करा. करा बुद्धी स्वच्छ प्रेम येवो वाचे, सर्व हे हरीचे भाव राहो. पाहता डोळ्यात कृपाळू या रामा, हाती अभिरामा स्पर्शताना. ओंकारा अरूपा स्थिरावे श्रुतीत, चित्तात निश्चय ठळताना. चालताना पायी संचरा केशवा, बोलता माधवा जिव्हेतया. भोगताना भोग करा अनासक्त, भोगताना भोग करा अनासक्त. भूक रुची मुक्त करा माझी, भूक रुची मुक्त करा माझी. हा बोला. नमस्कार आबा. आजोबा नमस्कार. हो हो बोला बोला. नमस्कार. हम्म, मी सर्व कविता मनपूर्वक ऐकल्या आणि हम्म. मला बरं वाटलं, कारण कविता अतिशय छान सादर केल्या गेल्या आहेत. आणि परत मी जुन्या काळात गेलो, वा. विशेषतः नातवावरच्या कविता अजून माझ्या डोळ्यात पाणी आणतात. तरुण हा. वयात कोमल वयात कोमल वयात ही कविता मला परत दुःखी करते. कारण हम्म, लहान वयामध्ये इतकं मोठेपण मला खरंच पाहता येत नाही. बाकी कवितांवरनी खूप बोलता येईल, पण पण त्या मला पुरेसं बोलता येणार नाही, पुरेस करता येणार नाही. सगळ्या कविता चांगल्या होत्या आणि मला हम्म. आवडल्या.